नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मसावी लसावी या प्रकरणातील सराव संच प्रॅक्टिस सेट 13 पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला लसावी काढायचा आहे। यापूर्वीच्या भागामध्ये आपण मसावी काढला होता, तसाच आपल्याला इथे आता लसावी काढायची आहे। यामध्ये तुम्हाला मी 2 उदाहरणं सोडून देणार आहे, त्याप्रमाणे उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत। पहिलेच उदाहरण सोडू आपण 12 आणि 15। तर लसावी किंवा मसावी काढण्यासाठी सर्वप्रथम या संख्येचे आपल्याला मूळ अवयव काढावे लागतात की जे आपण काढायचं शिकलेलो आहे। तर आपण 12 चे अवयव काढू सुरुवातीला, म्हणजे आणखी एकदा आपला सराव होतो। एकक स्थानी 2 आहे, म्हणजे समसंख्या आहे, म्हणजे त्याला 2 ने भाग जातो। बेचा पाढ आपल्याला येतो बे सखे 12। आता संख्या आलेली आहे 6, समसंख्या आहे, याला सुद्धा 2 ने भाग जातो। बे त्रिके 6। 3 संख्या आहे, मूळ संख्या आहे, 3 एके 3। अशा पद्धतीने आपण 12 चे अवयव पाडलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण 15 चे देखील अवयव पाडू। एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 2 ने भाग जात नाही। 3 साठी या दोघांची बेरीज करू, 5 आणि 1 6। 3 च्या पाड्या 6 आहे, म्हणून त्याला 3 ने भाग जातो। 3 ने भागवलो आपण, 3 5 15। 5 ही मूळ संख्या आहे, 5 एके 5। अशा पद्धतीने आपण या दोघांचे अवयव पाडलेले आहेत। लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत। दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी हे उदाहरण सोडून देतो आणि मग तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लसावी काढू शकता। आता आपण 12 चे अवयव मांडू गुणाकार रूपामध्ये। 12 बरोबर 2 2 3, 2 गुणिले 2 गुणिले 3। 15 चे अवयव पाडू आता आपण, तर 3 गुणिले 5। आता आपल्याला लसावी काढायचा आहे। लसावी कसा काढायचा आहे पहा। लसावी काढण्यासाठी एक तर महत्वाची पद्धत बघायची आपल्याला। या संख्येमध्ये एकूण जे अवयव आलेले आहेत ते अवयव आलेले आहेत एकूण 1 म्हणजे 2 3 आणि 5 हे 3च अवयव आलेले आहेत। 2 3 आणि 5। आता काय करायचं नीट लक्ष द्या। या इथं 2 संख्यांचा आपण गुणाकार केलेला आहे। 12 आणि 15 यांचे आपण गुणाकार रूप मांडलेला आहे। आता 12 आणि 15 यामध्ये 2 हा अंक 12 मध्ये किंवा 15 मध्ये, 12 मध्ये किंवा 15 मध्ये जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे। 2 अंक जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे, म्हणून त्याचा आपण 2 वेळा गुणाकार करणार आहे। हिथं समजा आणखी 3 वेळा असतं तर ते 3 वेळा केला असते। जास्तीत जास्त विचार करतोय आपण। पहिला अंक लहान घेतला आपण 2, हा किती वेळा आलेला आहे? याच्यामध्ये फक्त 2 वेळा आला, इथं नाही तर नाही। ह्याच्यामध्ये किती वेळा आला? जास्तीत जास्त 2 वेळा आला। त्यानंतर आपण विचार करणार आता 3चा। 3 हा जो अवयव आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त एकदाच आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त एकदाच आहे, जास्तीत जास्त वेळा। म्हणून आपण काय करणार, फक्त मग 3 हे एकदाच घेणार, कारण जास्तीत जास्त एक वेळेचा झालेला आहे। त्यानंतर 5 ह्याच्यामध्ये नाही नसू द्या, ह्याच्यामध्ये आहे पण ते किती वेळा आलेला आहे? ते पण फक्त एकदाच आलेला आहे, म्हणून त्याचा फक्त एकदाच गुणाकार करणार आहोत। मग हा ह्यांचा सर्वांचा गुणाकार म्हणजे झाला लसावी। बे दुने 4, 4 त्रिके 12 आणि 12 पंचे 60। हा अशा पद्धतीने लसावी आलेल्यांचा 60। काय करायचं आपल्याला? जास्तीत जास्त वेळा येणारा अंक घ्यायचा आहे आपल्याला आणि तेवढा त्यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे। ही झाली एक पद्धत। आता दुसऱ्या पद्धतीने याचाच लसावी तुम्हाला मी काढून दाखवतो। दुसरी पद्धत काय करायचं पहा। ह्या ज्या 2 संख्या आहेत ना, या 2 संख्याला एकदम भागायचं। म्हणजे आपण आतापर्यंत काय केलं होतं, 12 चे अवयव सेपरेट काढले,
15चे अवयव सेपरेट काढले, तसं नाही करायचं. आता काय करायचं आहे, दोघांचे जे अवयव आहेत ते एकदाच काढायचे. आपल्याला कसं काढायचं तुम्हाला सांगतो मी. अगदी सोपं आहे. दोन्हीही पद्धत सोपी आहे. दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. आपल्याला कोणाच्या वेळ पाहिजे, 12 आणि 15. 12 आणि 15 व्यवस्थित असते. अगदी सोपा भाग आहे. आता 12 आणि 15, हे जे 12 आणि 15 आहे, या 12 किंवा 15 या आता सुरुवातीची आपण संख्या 12 घेऊ. चला, 12ला कितीने भाग जातो, 2 ने भाग जातो. मला सुरुवात आपण 2 पासूनच करायची, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. एकदम डायरेक्ट मोठा अंक घ्यायचा नाही, 2 पासून सुरुवात करायची. 12ला कितीने भाग जातो, 2 ने भाग जातो. कसा जातो, बे के बे, बेसख्खे 12. नीट लक्षात, बेसख्खे 12. आता 12ला 6 ने भाग गेला. 15ला जातो का भाग, नाही जात. नाही भाग जातो म्हणून 15 तसंच मांडायचं. भाग जात असेल तर घालवायचा, नाही जात म्हणून 15ला 15 तसंच मांडायचं. आता उरला अंक. आता पहिली पायरी झाली, आता दुसरी पायरी. आता इथं अंक किती आलेला आहे, 6 आलेला आहे. इथं आहे 15, 6 आहे. 6ला कितीने भाग जातो, 2 ने भाग जातो. 6ला 2 ने भाग जातो. 15ला 2 ने भाग जातो का, नाही. नाही तर नाही. मग 2 ने 6ला भाग आपण, 2 त्रिके 6. 15ला भाग जात नाही, 15 जसंच्या तसं. आता त्यानंतर अंक आलेला आहे 3. त्यानंतर अंक किती आलेला आहे, 3 हा अंक आलेला आहे. आता 3ला किती, आता आपण विचार करताना लहान संख्येचा विचार करायचा. 3ला कितीने भाग जाणार आहे, 3 ही मूळ संख्या आहे म्हणून 3ला फक्त 3 नेच भाग जाणार आहे. मग 3 एके 3. पण 3ला भाग घातला आपण, मग 15ला 3 ने भाग जात असेल तर घालवायचा, जातो भाग. 3 5 15. भाग जात असेल तर घालवायला आपण, नाहीतर आपण आज जाय असं मांडले. आता इथं ह्या 12चे अवयव संपलेले आहे. आता राहिलं फक्त 5. 5चे आपल्याला अवयव पाडायचे. 5 ही मूळ संख्या आहे, 5ला कोणी भाग जातो, फक्त 5 नेच भाग जातो. 5 एके 5. म्हणजे याचे अवयव शेवटला एकाला म्हणजे भाग पूर्ण अवयव झाले. 15चेही पूर्ण अवयव झालेले आहेत. आता अवयव पाडताना आपण कुणी कुणी भागलेला आहे, तर या संख्येनं भागलं. आपण भागताना कोणी भागलेलं आहे, या सर्व संख्येनं काय केलेलं आहे, भागलेलं आहे. आणि या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. म्हणून लसावी बरोबर 2 2 3 5. 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 5. पहा, 2 दुने 4, 4 त्रिके 12 आणि 12 पंचे 60. दोन्हीही पद्धतीने तुम्हाला जो लसावी आहे तो 60च येतो. तुम्हाला जी पद्धत आवडली असेल त्या पद्धतीने तुम्ही उरलेली उदाहरण सोडवायची. आणखीन एक मी तुम्हाला उदाहरण सोडून देणार आहे. दुसरं उदाहरण मी तुमच्या समोर मांडलेलं आहे, 18, 36 आणि 27. तर हे तुम्हाला हे सुद्धा मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं सोडून दाखवतो. मी उदाहरण 18 आहे, एक स्थानी 8 आलेला आहे, 2 ने भाग जातो. आपला बेचा पाडा माहिती आहे, 2 9 18. 9 संख्या आलेली आहे. 9 संख्या म्हणजे 3च्या पाड्यात आहे, 2 ने भाग जात नाही, 3च्या पाड्यात आहे. 3 त्रिके 9 आणि 3 एके 3. म्हणजे अशा रीतीने 18चे अवयव झाले. आता 36चे अवयव पडवत आपण. एक स्थानी 6 आहे म्हणून 2 ने भाग जातो. बे एके बे, उरलं 1, वर्ण घेतला 6, 2 8 16, 18 आलेला आहे. 18च्या अवयव इथेच आपल्या समोर आहे. 2 9 18, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. अशा रीतीने आपण 18चे ही अवयव 36चे अवयव पाडले. आता 27चे अवयव पडू आपण. 27चे अवयव एक स्थानी 7 आहे, 2 ने भाग जात नाही. 3 साठी आपण 7 आणि 2 9, 9 म्हणजे 3च्या पाड्यात 9 आहे म्हणून 3 ने भाग जातो. 3 9 27, 9च्या इथं पडले आपण. 3 त्रिके 9 आणि 3 एक 3. अशा पद्धतीने आपण तिघाचेही अवयव पडले. आता ते गुणाकार रूपात मांडू आपण. 18 बरोबर 2 गुणुले 3 गुणुले 3. 36 हे आपण गुणाकार रूप मांडू.
2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 आणि 27 चे पण गुणाकार रूप मांडू आपण. 3 गुणुले 3 गुणुले 3. आणि आता आपल्याला काढायचं आहे लसावी. आता लसावी काढायचं आपलं म्हटल्यानंतर आपल्याला आता काय करावं लागेल पहा. आता पहा आपण याचं गुणाकार रूप मांडलेलं आहे. आता आपल्याला अंक बघायचा आहे. आता इथं 2 अंक आहे. आता इथं 2 अंक हा एक वेळ झालेला आहे या गुणाकार रूपामध्ये. इथे पाहू आपण 2 हा 1 आणि 2 वेळा आलेला आहे. इथं 2 नाही, म्हणजे या सर्व गुणाकार रूपामध्ये 2 हा जो अंक आहे तो जास्तीत जास्त 2 वेळा आलेला आहे या ठिकाणी. म्हणून 2 गुणुले 2. आता आपल्याला पाहायचं आहे 3 चा विचार करू. आता आपण 3 पहा इथं 1 आणि 2 वेळा आलेला आहे. या इथं 2 वेळा आलेला आहे आणि या इथं 1 2 3 वेळा आलेला आहे. म्हणजे या सर्व गुणाकार रूपामध्ये 3 हा अंक जास्तीत जास्त 3 वेळा आलेला आहे. म्हणून याचा आपण किती वेळा गुणाकार करणार आहे? 3 वेळा गुणाकार करणार आहे. मग आता पहा 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि 36 त्रिक 108. म्हणजे लसावी किती आलेला आहे? 108. तर अशा पद्धतीने तुम्ही उरलेली सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. आता यातला जो दुसरा आकडा आहे त्यातील सुद्धा एकच उदाहरण मी तुम्हाला सोडून देणार आहे, ते पाहू. तर आता दुसरं उदाहरण, दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. तर आपण मसावी काढू आणि लसावी काढू. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा आणि तो जो गुणाकार आहे तो गुणाकार आणि आपल्याला दिलेल्या 2 संख्या म्हणजे 78 आणि 104 या दोघांचा गुणाकार सारखा असतो याचा आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, 78 चे अवयव पाडू. 78 चे अवयव पाडू आणि मग परत 104 चे अवयव पाडू. त्यानंतर दोघांचा मसावी काढू आणि परत लसावी काढू. पहा 78 एकक स्थान किती आहे? 8. एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. बे त्रिके 6. तुमच्या आता लक्षात असेल. उरलं 1, वर्ण घेतला 8, 2 9 18, 39 आहे. आपल्या लक्षात येतात. ठीक असो. एकक स्थानी 9 आहे, 2 ने भाग जात नाही. 3 साठी दोघांची बेरीज करू. 9 आणि 3 12, 3 च्या पाड्यात 12 आहे म्हणून याला 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 त्रिके 9. 13 ही मूळ संख्या आहे. 13 1 13. अशा रीतीने आपण 78 चे अवयव पाडलेले आहेत. आता आपण पाडू अवयव 104 चे. एकक स्थानी 4 आहे, 2 ने भाग जातो. 2 पंचे 10, 1 आहे. पहिला भाग शून्याचा, नाही दिला तरी चालतो. वरून घेतला 0, 2 पंचे 10, उरलं 4, 2 दोने 4. एकक स्थानी 2 आलेला आहे, 2 ने भाग जातो. 2 दुने 4, उरलं 1, वर्ण घेतला 2, 2 सखे 12. एकक स्थानी 6 आहे, 2 ने भाग जातो. 2 1 2, 2 त्रिके 6. 13 ही मूळ संख्या आहे. 13 1 13. म्हणजे आता आपण या दोघांचे अवयव पाडलेले आहेत. तर ते अवयव जे आहे ते गुणाकार रूपात मांडू आपण. 78 बरोबर 2 3 13, 2 गुणुले 3 गुणुले 13. 104 बरोबर 2 2 2
13, 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 13. तर आता आपण काय करू? सुरुवातीला आपण मसावी काढू. मसावी. आता मसावी कसा काढायचा आहे? तर दोघातले सामायिक अवयव. आता दोघांमध्ये सामायिक काय काय पाहू आपण. पहा, इथे 2 आहे, एकदाच आहे. इथे 2 एकदाच आहे. इथे 3 आहे, पण इथं 3 नाहीच. इथं 13 आहे, इथं 13 आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा मसावी काय येणार आहे? सामायिक अवयवांचा गुणाकार. ह्या दोन्हीपैकी एकच घ्यायचं. 2 गुणुले 13 म्हणजे 13 दुने 26 हा काय झाला? मसावी आला. आता आपण पाहणार आहोत लसावी, जो आत्ताच पाहिला. लसावी. लसावी म्हणजेच काय? जास्तीत जास्त वेळेला आलेल्या अंकांचा गुणाकार. आता पहा, 2 आहे, इथं 2 एकदाच आहे, परंतु ह्याच्यामध्ये 2 किती वेळा आहे? 3 वेळा आहे. 1 2 3 म्हणजे 2 गुणुले 2 गुणुले 2, 2 चा. आता 3 इथे किती वेळा आहे? एकदाच आहे. ह्याच्यामध्ये एकदाच, ह्यात नाही, नसू द्या. इथं 3 आलेला आहे. आणि इथं 13 एकदाच आहे, याच्यामध्येही एकदाच आहे, 13. बरोबर. तर याचा आता गुणाकार करू आपण. गुणाकाराचा किती येईल पहा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 गुणुले 13, 24 गुणुले 13. 13 चौक 52 ला 2 हाताले 5, 13 दुने 26, 26 आणि 4 30 आणि 31 म्हणजे लसावी किती आलेला आहे? 312 हा काय आलेला आहे? लसावी आलेला आहे. ओके. तर आता आपल्याला पाहायचं आहे पहिला आकडा. पहिली अट झाली आपली मसावी आणि लसावी काढा. मसावी काढला आणि लसावी काढला. आता काय सांगितलं पहा, त्यांचा गुणाकार. कुणाचा गुणाकार? मसावी आणि लसावी यांचा गुणाकार कसा आहे? हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे आता असं करायचं आपल्याला. म्हणून पहा, मसावी गुणुले लसावी बरोबर काय? 2 संख्यांचा गुणाकार. मसावी किती आला रे? 26. लसावी किती आहे? 312. बरोबर. काय पाहायचं आपल्या दोघांचा गुणाकार? 78 गुणुले 104. आणि मग ह्या दोन्ही संख्या, ह्या 2 संख्यांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार जर सारखा आला तर आपलं उदाहरण बरोबर आलं. तर आता आपण मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करू. यांचा गुणाकार पहा, 312 गुणुले 26 यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 8112. तुम्ही स्वतंत्र करायचा आहे, मी केलेला आहे 8112. आणि त्याचप्रमाणे या दोघांचाही गुणाकार तेवढाच येतो. म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. तर याचा हा काय आलेला आहे? पडताळा आलेला आहे. ह्याचा गुणाकार तुम्ही स्वतंत्र करायचा आहे, याचाही तुम्ही करायचा. मी केलेला आहे, करून एवढं उत्तर आलेलं आहे.
त्याप्रमाणे उरलेली जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायची आहेत. धन्यवाद.